नमस्कार सर्वांना, राही रांगोळी चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत दैनिक वापरासाठी झटपट होणाऱ्या, काढायलाही सोप्या आणि दिसायलाही सुंदर अशा अगदीच नाजूक 2 रांगोळ्या. तर व्हिडिओत शेवटपर्यंत नक्की राहा. आजच्या रांगोळ्या सोप्या आणि कोणी सहज काढेल अशाच दाखवणार आहोत. आणि रांगोळ्या आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रांगोळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. तर आवाज थोडासा आज खराब आहे कारण तब्येत बरोबर नाही आहे, थोडे समजून घ्या. तर प्रथमतः आपण एक प्लसचे चिन्ह काढून घ्यायची आहेत आणि त्याच्या चारही टोकांना बघू शकता आपण कसे प्रकारे एक एक पान काढून दाखवले आहेत. आणि बरोबर मध्ये प्लसच्या एक क्रॉस अशी मल्टिप्लाय टाईप चिन्ह काढून घेतले आणि त्याच्या टोकाला एक येलो कलरचा डॉट आपण देणार आहोत. तर पानांमध्ये सुद्धा आपण ग्रीन कलर भरून घेतला आणि येलो कलरच्या रेषांनी त्यावरती शिरा काढणार आहोत. सर्वच पानांवरती आपल्याला येलो कलरने शिरा काढून घ्यायच्या आहेत. अगदी छोटीशी पण नाजूक, तुम्ही मंदिरासमोर, घरासमोर किंवा उंबऱ्याची शोभा वाढवण्यासाठी सुद्धा ही रांगोळी अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे. आणि सर्वच फांद्यांवरती आपण छोटी छोटी अशी व्हाईट कलरनेच डॉट काढून घेतलेली आहेत. तर बघू शकता. आणि जे येलो कलरची डॉट होती ती थोडीशी प्रेस करून त्यावरती एक रेड कलरचा डॉट देऊन घेतला. व्हिडिओ अगदी स्लो ठेवलेला आहे जेणेकरून कोणीही रांगोळी बघून काढू शकते. आणि मध्ये एक येल्लो आणि रेड कलरचे कॉम्बिनेशन डॉट दिला. बघू शकता आपला फायनल लुक तयार झालेला आहे. आता बघणार आहोत 2 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण इथे व्हाईट कलरने डॉट काढून घेणार आहोत. बघू शकता प्रथम 3, नंतर 2 आणि 2 असे डॉट आपण ड्रॉ केलेले आहेत. ते डॉट आपण जॉईंट करून घेणार आहोत. अगदीच व्हाईट कलरच्या रांगोळीनेच एक व्ही टाईप शेपमध्ये जॉईंट करून घेतली. सॉरी. तर सर्व डॉट आपण रेषेच्या मदतीने जॉईंट करून त्याला एक पाकळीचा आकार तयार करून घेणार आहोत. तर 3 पाकळ्यांचे आपण इथे फूल काढणार आहोत. तर बघू शकता बरोबर पाकळ्यांच्या मधून एक आपण फांदीप्रमाणे बाहेरच्या बाजूला एक रेषा काढून घेतली आणि त्याच्यावरती छोटी छोटी पाने दाखवणार आहोत. अगदीच फ्री हँड रांगोळी आहे. अंगणात मोठ्या जागेत तुम्ही ही रांगोळी काढू शकता. मोठी मोठी डिझाईनसुद्धा सुंदर दिसते. आणि ऑरेंज कलरने टोकाला एक कळी दाखवणार आहोत. तर बघू शकता अतिशय सुंदर आणि सोपी कलरफुल ही रांगोळी आपण बनवणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीचे सुद्धा कलर यूज करू शकता. तर मी इथे शुभच कलर यूज करत आहे, जास्त काही कलर वापरणार नाही. तर पानांमध्ये सुद्धा आपण ग्रीन कलर भरून घेतला. तुम्हाला कोणत्या कलरमध्ये ही रांगोळी आवडली किंवा कुठला सगळ्यात जास्त कलर आवडला ते नक्कीच सांगू शकता. आणि बरोबर पाकळ्यांच्या मध्ये 3-3 अशा व्हाईट कलरने रेषा मारून बरोबर मध्ये एक रेड आणि बाजूला येलो कलरचे डॉट देणार आहोत. तर फुलाच्या मध्ये एक स्काय ब्लू कलरचा डॉट देऊन घेतला. पानांमध्ये सुद्धा लाईट असा येलो कलर टाकून घेणार आहोत. बघू शकता आपल्या रांगोळीचा फायनल लुक तयार झालेला आहे. आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.